गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, काल आपण क्वेश्चन बघितले dx प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या टाईपचे. ठीक, आज आपल्याला क्वेश्चन बघायचे तोच टाईपचे, फक्त जे काही रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दॅट इज bx प्लस क्यू अपॉन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन्स असतील, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट असेल किंवा रूट नसेल. ठीक आहे, सो पहिल्या आणि दुसऱ्या दोन स्टेप्स सेम असेल, फक्त तिसऱ्या स्टेप्स मध्ये थोडाफार चेंज होतोय. ठीक आहे, तो काय चेंज होतोय आपण तो बघू. ठीक आहे, सो या टाइपचा जर क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती आहे आपण या टाइपचे क्वेश्चन्स कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, सो लेट न्यूमरेटर जागेवर px plus q is equal to a into derivative of quadratic equations. रूट आतमधली व्हॅल्यू करता, रूट सगळं नाही इथे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा रूटच्या आतमधली व्हॅल्यू px plus q is equal to a derivative of quadratic equation, that is x square plus 6x plus 30 plus b. Then second step is also same. ठीक है, you have to solve that equation and find out the value of a and b. So 3x plus 2 is equal to a. So the derivative of bracket में addition, x का derivative twice x plus 6x का derivative 6 plus 30 का derivative 0 plus b. ठीक है, so 3x plus 2 is equal to a आपने multiply twice ax plus 6a plus b. ठीक, so equating the similar coefficient, x का coefficient, then plus च्या नंतरची value, then plus च्या नंतरची value. ठीक है, same under ingredients. ठीक है, by equating similar coefficients, x का coefficient is twice a is equal to 3, equation first, then plus च्या नंतर 6a plus b is equal to plus च्या नंतरची value 2, that is equation second. So solving equation first, आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करणं खूप सोपं आहे. So solving equation first, twice a is equal to 3, so a is equal to 3 by 2. ठीक है, then put a is equal to 3 by 2 in equation second, put a is equal to 3 by 2 in equation second. ठीक है, काय ना 6 इथे जागेवर 3 by 2 plus b is equal to 2. So 2 3 are 6, 3 into 3 9. ठीक है, so plus 9 है, इकडे जाऊन काय होणार minus 9, 2 minus 9, so b is equal to minus 7. ठीक है, या पद्धतीने so put करा px plus q च्या जागेवर काय ना I is equal to integration 3x plus 2 जागेवर a, what is the value of a? 3 by 2 derivative of x square plus 6x plus 13 plus b की value minus 7 upon root of x square denominator 6x plus 13 dx. आता ऍडिशन आहे, ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काय होणार सेपरेट, आणि ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन पण काय होते सेपरेट. सो इंटिग्रेशन आणि डिनॉमिनेटर मी काय करतोय सेपरेट. सो 3/2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, सो I is equal to 3/2 integration derivative of x square plus 6x plus 30 upon denominator सुद्धा सेपरेट, denominator x square plus 6x plus 30 dx. ठीक है, प्लस माइनस 7. ठीक है, सो -7 इंटिग्रेशनच्या बाहेर 7 बाहेर काढलं 1 अपॉन डिनॉमिनेटर सेपरेट केलेला x स्क्वेअर प्लस 6x प्लस 13. ठीक, आता एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक, आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आपण बघितले. ठीक, एक फॉर्म्युला आपण बघितला डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x अपॉन f of x. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन, या f of x चा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल, या f of x चा डेरिव्हेटिव्ह जर वरती प्रेझेंट असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, तर त्याचे इंटिग्रेशन काय असते log f of x plus c. ठीक आहे,
त्याच प्रकारचा सेकंड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x अपॉन रूट f ऑफ x. डिनॉमिनेटर मध्ये रूट आहे आणि त्या रूटच्या आतमधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह रूट f ऑफ x डिनॉमिनेटर मध्ये, तर या रूटच्या आतमधल्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. ठीक आहे, dx. तर याचा आन्सर असते 2 रूट f ऑफ x प्लस 2 रूट f ऑफ x प्लस. ठीक आहे, सो हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली प्रेझेंट असेल वरती तर log f ऑफ x, पण रूटच्या आतमधली जी व्हॅल्यू आहे f ऑफ x, रूटच्या आतमधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह जर वरती प्रेझेंट असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x, तर त्याचा आन्सर काय असते 2 रूट f ऑफ x. काय असते 2 रूट f ऑफ x. तुम्ही चेक करा, या रूटच्या आतमधली व्हॅल्यू f ऑफ x, तर याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. कळलं? मग f ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x अपॉन रूट f ऑफ x चा आन्सर काय असते? ठीक आहे, इकडे लिहितो मी 3/2 2 रूट f ऑफ x. 2 रूट f ऑफ x ची व्हॅल्यू x² + 6x + 30. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज केला सेकंड वर. ठीक आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला -7 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x² + 6x + 13 dx. ठीक, so that 2 and 2 cancel, so 3 root x² + 6x + 13 - 7 integrations. So you have to solve that integration, that is integration 1 upon root of quadratic equations, and you know that how to solve the integration 1 upon root of quadratic equations. तुम्ही बघितले या टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करणार. ठीक आहे, सो काय फर्स्ट टाइम मेक द कोएफिशिएंट ऑफ x² is unity, so already x², then half of x coefficient 1/2 into 6 3, सो 3 चा स्क्वेअर तुम्हाला काय करावं लागेल, प्लस करावं लागेल, 3 चा स्क्वेअर मायनस करावं लागेल रूटच्या आतमध्ये. सो रूट x² + 6x प्लस 3 चा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर प्लस 13 dx रूटच्या आतमध्ये. ठीक आहे, इकडे सेम आहे ऑलरेडी 3 रूट x² + 6x + 13 - 7 इंटिग्रेशन 1 अपॉन रूटच्या आतमध्ये रूट या पहिल्या तीन टर्मला काय लिहिता येते, a² + 2ac + b², that is ax + b ची व्हॅल्यू 3 ब्रॅकेट स्क्वेअर 3 मायनस तसंच फक्त 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर 9 -9 + 13 प्लस किती आहे 4. ठीक आहे, dx. ठीक आहे, सो आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे x² + a². ठीक आहे, -7 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर, मला कॉन्स्टंटचा स्क्वेअर पाहिजे, तो 2 चा स्क्वेअर. सो x चा ब्रॅकेट x आणि कॉन्स्टंट. सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x² + a². काय ही टर्म तर तीच राहणार 3 रूट x² + 6x + 30 - 7. काय फॉर्म्युला 1 अपॉन रूट x² + a² log mod of x + 3 प्लस रूट x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस c. ठीक आहे, सो फाइनल आंसर I = 3 रूट x² + 6x + 30 - 7 log mod of x + 3 प्लस, आता या ब्रॅकेट x + 3 ला एक्सपांड करणार 2 चा स्क्वेअर, हा कुठनं आलाय इथनं, की या व्हॅल्यू पासून या व्हॅल्यू पासून या व्हॅल्यू पासून. सो डायरेक्टली जर एक्सपांड केलं तर रूट मध्ये काय येते x + 6x + 13 प्लस, हे आपण बघितलेलं आहे कसं आहे. ठीक, सो हे येणार तुमचं फायनल आन्सर. ठीक, सो याच्यामध्ये फक्त फर्स्ट स्टेप तीच आहे, सेकंड स्टेप सुद्धा तीच आहे, a b ची व्हॅल्यू काढायची. फक्त या थर्ड स्टेप मध्ये हा फॉर्म्युला येतो की रूट f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह जर वरती प्रेझेंट असेल, ठीक आहे, तर त्याला डायरेक्टली लिहिता येते 2 रूट f ऑफ x, and the remaining integration, that is the special types of integration, that is 1 upon root of quadratic equations, and you know that how to solve that types of question. याच्या समोर तुम्हाला क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे,
या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता फायनल एक्सरसाइज. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. The next question, integration 7x plus 3 upon root 3 plus y6 minus x square. So the integrations of the type, that is the px plus q upon root of ax square plus bx plus c. त्याच्यामध्ये px plus q upon ax square plus bx plus c असेल. दोन्ही मध्ये स्टेप सेम येतात. ठीक आहे. फक्त तिसऱ्या स्टेप्स मध्ये चेंज आहे की रूट f of x चा डेरिव्हेटिव्ह जर वरती प्रेझेंट असेल तर त्याला डायरेक्टली लिहिते टू रूट f of x and remaining questions convert into integrations of the type 1 upon root of quadratic equations. ठीक आहे. सो पुन्हा एक क्वेश्चन आपण बघू की कुठल्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे. सो इंटिग्रेशन 7x plus 3 upon 3 plus y6 minus x square. So let numerator 7x plus 3 is equal to a into derivative of quadratic equation, that is 3 plus 2y6 minus x square. डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली डिनॉमिनेटरचा नाही घ्यायचा, डिनॉमिनेटरच्या आतमधल्या व्हॅल्यूचा. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा रूट मधल्या क्वेश्चनसाठी प्लस b. ठीक आहे. सो यू हॅव टू सॉल्व द इक्वेशन and find the value of a and b. So 7x plus 3 is equal to a, ब्रॅकेट मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट. 3 चा 0 प्लस 2y6 चा 2 मायनस x चा y6 प्लस b. So 7x plus 3 is equal to 2 आतमध्ये twice a minus twice ax plus b. ठीक है. So 7x plus 3 is equal to minus twice ax, हे प्लस twice a आणि हे प्लस b. ठीक है. सो आता x चा कोएफिशिएंट मायनस twice a आणि x चा कोएफिशिएंट. सो by equating similar coefficients, by equating similar coefficients, x का कोएफिशिएंट किती आहे माइनस ट्वाइस a इज इक्वल टू 7. इक्वेशन फर्स्ट. प्लसच्या नंतर काय होते ट्वाइस a प्लस b, twice a plus b is equal to plus constant 3 equation. Procedure same है. First equation solve के लिए डायरेक्टली a की वैल्यू. So solving equation first. So minus twice a is equal to 7. So a is equal to minus 7 by 2. A is equal to कितना है minus 7 by 2. Minus 7 by 2. आता याची व्हॅल्यू इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली b ची व्हॅल्यू. सो पुट a is equal to minus 7 by 2 in equation second. So 2 a ची व्हॅल्यू minus 7 by 2 plus b is equal to 3. So that 2 to cancel, minus 7 तिकडे जाऊन plus. So b is equal to 3 plus 7. So b is equal to 8. ठीक. a आणि b ची व्हॅल्यू क्वेश्चन काय I is equal to integration 7x plus 3 जागेवर a ची व्हॅल्यू minus 7 by 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 plus twice x minus x square plus b ची व्हॅल्यू 10 अपॉन डिनॉमिनेटर तोच 3 plus twice x minus x square dx. क्लियर सगळ्यांना इथपर्यंत. ठीक आहे. मग काय करणार, हा डिनॉमिनेटर ऍडिशन आहे दोन्हीचा पण आहे. सो ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर सेपरेट येतो आणि सोबतच इंटिग्रेशन सेपरेट येतो. सो -7/2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. सो I is equal to -7/2 इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ना 3 plus twice x minus x square अपॉन रूट डिनॉमिनेटर सेपरेट दिला 3 plus twice x minus x square dx प्लस हे 10 कांस्टेंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन डिनॉमिनेटर सेपरेट. सो टेक इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 3 plus twice x minus x square dx. ठीक है.
सो काय येणार आहे -7/2. रूटच्या आतमधल्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वरती प्रेझेंट आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x अपॉन रूट f of x, ठीक आहे, दॅट इज 2 रूट f of x म्हणजे 3 प्लस 2x मायनस x2 प्लस 10 into integration 1 upon 3 plus 2x minus x square dx. हे 2 काय होईल कॅन्सल. -7 रूट 3 plus 2x minus x square plus 10. Then you have to solve the integration, that is 1 upon root of quadratic equation. ठीक है. So make the coefficient of x square is unity. Then add and subtract the square of half of x coefficient. X का coefficient 1 और 2. So 2 चा half 1/2 into 2, 2 cancel 1. 1 चा स्क्वेअर तुम्हाला प्लस करावा लागेल, 1 चा स्क्वेअर मायनस करावा लागेल. सो 3 प्लस 1 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर प्लस केला मायनस केला प्लस 2x मायनस x स्क्वेअर dx. सो -7 रूट 3 plus 2x minus x square plus 10 integration 1 upon root 3 plus 1 चा स्क्वेअर 1, 3 plus 1 4. आता माझ्याकडे -a² minus b². आता स्टँडर्ड जो काय फॉर्म्युला a² plus 5ab plus b² याच्यामध्ये a आणि b कधीही मायनस नसते. ठीक आहे, म्हणजे आपण मायनस कॉमन काढलं. सो ब्रॅकेट मध्ये 1² या प्लस 2x काय होईल -2x आणि मायनस x² मायनस बाहेर गेलं प्लस x² dx. ठीक आहे. सो -7 फॉर्म्युला मध्ये कन्वर्ट करतो आपण त्याला 3 plus 2x minus x² plus 10 इंटिग्रेशन 1 upon रूट या कॉन्स्टंटचा स्क्वेअर 4 पेजचा स्क्वेअर 2 चा मायनस a² minus 2ab plus b² that is 1 minus x bracket square dx. a minus b bracket square. So that is a and the x है, that is the variable x. So integration 1 upon root a square minus x square. काय फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 upon root a square minus x square sin inverse x upon a. So काय ना -7 root 3 plus 2x minus x square plus 10 sin inverse x 1 minus x upon a, that is 2 plus c. So that is your final answers. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता या टाइपचा क्वेश्चन. या टाइपचा जर क्वेश्चन आला तर या पद्धतीने तुम्ही त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सिंपल टाइप्स आहे. ठीक आहे, पण सगळ्या टाइप्स मध्ये अतिशय महत्त्वाचा टाइप दॅट इज इंटिग्रेशन 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशंस अँड इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशंस. ठीक आहे. सो क्लियर सगळ्यांना या टाइपचे क्वेश्चन दॅट इज px plus q upon quadratic equations and px plus q upon root of quadratic equations. दोन्ही मध्ये फर्स्ट स्टेप्स आणि सेकंड स्टेप सेम आहे, फक्त थर्ड स्टेप्स मध्ये चेंज आहे. इकडे काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x upon root f of x that is 2 root f of x आणि तिकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x upon f of x that is log f of x. आणि इकडे उरलेला क्वेश्चन जो काही तो क्वेश्चन तयार होतोय 1 upon root of quadratic equations and you know that how to solve the 1 upon root of quadratic equations. आणि तिकडे रिमेनिंग क्वेश्चन्स कन्वर्ट होतो 1 upon quadratic equations. ठीक आहे, and you know that also how to solve that types of integrations. क्लियर आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो क्वेश्चन याच पद्धतीचे असणार आहे. आता याच्यामध्ये 7 plus x plus 3 to 5x plus 2. ठीक आहे, सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने असणार आहेत. ठीक आहे, फक्त त्याच्यामधल्या व्हॅल्यू जर चेंज झाल्या, ठीक आहे, स्टेप्स त्याच राहणार आहेत, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे, बाकी सर्व गोष्टी त्याच राहणार आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर आहे सर्वांना. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.